वळूया पुढील बातमीकडे। धनंजय मुंडे यांच्या संदर्भात बातमी समोर येते। धनंजय मुंडेंनी मराठा भवनसाठी जी जागा दिलेली आहे त्या जागेवरून आता वाद निर्माण झालेला आहे। ही जागा दत्त देवस्थानची असल्याचा दावा दत्त देवस्थानने केलेला आहे आणि या संदर्भात धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी दत्त देवस्थानने केली आहे आणि कारवाई न केल्या तथा सध्याचे विद्यमान आमदार माननीय धनंजय मुंडे साहेब, परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी साहेब आणि नगराध्यक्ष साहेब यांनी बेकायदेशीररित्या ती जमीन मराठा भवनाला दिलेली आहे। त्यामुळे त्या विरोधात तक्रार करण्यासाठी व त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल व्हावे म्हणून मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज निवेदन दिले आहे। जिल्हाधिकारी साहेब आम्हाला न्याय देतील व आमच्या देवस्थानच्या जमिनीची पुरेपूर सुरक्षा आणि संरक्षण करतील अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो। त्यांनी बेकायदेशीर या ठिकाणी त्या जमिनीचा ताबा घेतलेला असल्यामुळे आलं लक्षात हे प्रकरण दडपण्यासाठी आम्ही त्यांच्यावरती या ठिकाणी कारवाई करण्यासाठी कलेक्टरकडे यांच्याकडे आलो होतो। आणि आजही जर आपण या ठिकाणी तिथं जाऊन बघितलं तर ही संपूर्ण जमीन नाथ प्रतिष्ठान म्हणजे धनंजय मुंडे व बाजीराव धर्माधिकारी नगराध्यक्षांचे पती यांनी त्या जमिनीवर दत्तात्रय देवस्थानच्या जमिनीवर त्यांनी बेकायदेशीर ताबा केलेला आहे।